नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निघालो आहे कणकवलीला. थोडं काम आहे, गाडीचं कवर घ्यायचं आहे. तर जाता जाता मध्ये आपल्याला गिरबा देवी, नंतर कवळाई देवी, मध्येच अजून एक मंदिर आहे स्वामी समर्थांचं. तर तिथे पण जाऊ आपण. तर बघत राहा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत. चला, नमस्कार. तर आता आम्ही पोचलो जामसंड्याला आणि आता आम्ही पहिलं जाणार दर्शन घ्यायला दिरबादेवी मंदिरात. दिरबादेवी मंदिर इकडे जामसंड्याला बाजूलाच आहे. दिरबादेवी ही ग्रामदैवत आहे जामसंडे गावची. तर आता आपण पोचलो इथे मंदिराच्या इकडे. प्रवेशद्वार दिरबादेवी रामेश्वर मंदिर आणि समोर जे दिसत आहे ते आहे मंदिर. गाडी आपण इकडे कुठेतरी पार्क करूया साईडला आणि जाऊया आतमध्ये दर्शनाला. हे आहे मंदिर. आता घेऊया ओठी वगैरे काहीतरी. दिरबादेवी रामेश्वर मंदिर. दर्शन झालेलं आहे आपलं दिरबादेवी मंदिरात. आता जाऊया आपण कवळाई देवी टेंबवली. आता आम्ही पोचलो टेंबवलीच्या सड्यावरती आणि आता जातोय आम्ही कवळाई देवीच्या दर्शनाला. कवळाई देवी ग्रामदैवत आहे टेंबवलीची, नक्की मला माहिती नाही पण असणार. तर तिथे गोंधळ वगैरे होतो दरवर्षी होतो बहुतेक. तर आता इथे आम्ही आहोत आता देवगड नांदगाव रोडला आणि आता इथून पुढे आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतला की सरळ सरळ गेलात की तुम्हाला पुढे एखाद किलोमीटरच्या अंतरावर कावादेवीचं मंदिर डाव्या साईडला मिळेल. खूप छान मंदिर आहे, जुनं मंदिर आहे एकदम. आणि जुनं मंदिर आहे, लाकडी बांधकाम आहे आणि खूप एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे मंदिरात. म्हणजे तुम्ही कधी आलात या साईडला तर नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे. तर हा रोड आहे. तर जर टेंबोलीला जायचं असेल तरी पण हाच रोड यूज करतात. आणि मंदिर आहे सड्यावर टेंबोलीच्या. टेंबोलीमध्ये जाऊ. आता आपण पोहोचलो कवळाई देवी आकारी ब्राह्मण देव प्रसन्न प्रवेशद्वार आणि बाजूलाच आहे ग्रामपंचायत टेंबोलीचे.
हा चला आता इथेच बाजूला गाडी लावूया आपण. चला मंदिर असं ते ब्राह्मण मंदिर आहे. दर्शन झालं आमचं. खूप शांत आहे. पॉझिटिव्ह एनर्जी एकदम मस्त आहे. तर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. मंडळी आता आम्ही पोहोचलो इथे अडपिडला. तर दर्शन घ्यायला जाऊया, कारण जर आपण परत नॉनव्हेज वगैरे जर काही खाल्लं तर परत मग मंदिरात जायला मिळणार नाही. त्यापेक्षा आताच जाऊया. हो एकदा आलोय आपण. एकदा की दोनदा असेल एक दोनदा. पोचलो इथे. आतमध्ये आल्यानंतर इथे दत्तगुरूंची मस्त अशी मूर्ती आहे. चला इथून जायचं आहे. स्वामी समर्थ मठ हडपीड. तर आता आलो आपण इथे मंदिरात. मस्त समोरच स्वामी समर्थांची मूर्ती आहे. छान. आतमध्ये आल्यानंतर इथे उजव्या साईडला गणपती बाप्पा आहेत. आजूबाजूला मस्त खूप जागा आहे. नारळाची झाडं वगैरे लावले. छान आहे. प्रदक्षिणा मारण्यासाठी ते आहे जागा मस्त. ते छान असं विठ्ठल रखुमाई वेतोबा आहे ना. हा देव श्रीदेव वेतोबा ते छान आहे. झालं आमचं दर्शन. निघालो आम्ही आता पुढच्या प्रवासाला.
तर आता आम्ही जाणार कणकवलीला. चला तर, पाऊस आहे थोडा रिमझिम. मी कोळंबी मसाला घेतला आहे, श्रद्धाने घेतला आहे पॉपलेट आणि कारल्याने बिर्याणी. बघूया कशी टेस्ट आहे. हां येईल तुझं बळ. कारल्याचं जेवण आलेलं आहे. जेव तू सुरुवात कर, थंड आहेत परत. फ्राय करीमध्ये करतोय मच्छी. करीमध्ये आय थिंक बांगडा आहे. माझी थाली कुठे आहे? माझी कोळंबी मसाला आहे. चलो एन्जॉय. कशी टेस्ट करेल तर मंडळी. असं आहे, झालं आमचं जेवण. इथे आलेलो आम्ही निखिलमध्ये. कसं होतं जेवण? ठीक होतं, ॲव्हरेज होतं. हां पण ठीक होतं, म्हणजे तिरपण टाकलं चांगलं होतं, म्हणजे एवढं पण काय वाईट नव्हतं. खूप चांगलं होतं जेवण. आता आलो आहे समर्थ नर्सरी. खूप मोठी नर्सरी आहे. बापरे, काजूचे आहेत झाडं सगळे. हे चिकूचे आहेत. खूप मोठी आहे नर्सरी. हे सगळे पेरूचे रोपटे आहेत. अरे हे ह्याचं आहे आपलं, काय बोलतात त्याला, पाम ट्री. इकडे सगळे फुलाचे आहेत. सध्या अरे वा, मस्त ना. अरे मोठी झाड आहेत, हीच घेऊन जायची. हो कमळ पण आहे सध्या. कुठे लावणार? एक खड्डा पाडायचा आपण समोर. पपई, पेरूची पण मोठी मोठी झाड आहेत रे. सध्या बघ इकडेच नारळ. हे फणसाची आहेत. एक कलम आहे, आंबा. हे नारळाचे आहेत. हा हे बघ नारळाचे आहेत. नारळाचे आहेत, मला वाटतं एक दीड 2 वर्षाचे असतील ना रे. सध्या मस्त आहे. मग हीच घेऊन जायची मोठी मोठी. जाऊया. टेन्शन नाही. इथे पण आहेत, समोर केळी आहेत. केवढी मोठी नर्सरी आहे बघा. जाऊ 2 पेरू, एक पेरू घेऊन जाऊ. 4-5 मस्त आहे. खूप मोठी आहे नर्सरी. आलो होतो इथे श्री समर्थ नर्सरी शिरगावला. खूप मोठी नर्सरी आहे आणि अगदी 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाची पण झाड आहेत, कलम वगैरे. सदा इथूनच घेऊन गेले पाहिजेत. हां म्हणजे डायरेक्ट 4-5 वर्षाची मोठी झाडं डायरेक्ट आहे ना, छोटी रोपटं घेऊन जाण्यापेक्षा. चला जाऊया घरी आता. वाजले 4. धबधब्यावर जायचं ना. आता परत जातो धबधब्यावरती. हा अरे जाता नाही ना कारण. चला आता जाता आता खायचो धबधबो रे. कोण चला तो एक बघूया आणि नंतर मग जाऊया घरी. मंडळी आता आम्ही आलोय. काय रे धबधब्याचं नाव? नावनकोंड. हां नावनकोंड. नावनकोंड. ते पण तिथे लिहिले. काय नावनकोंड धबधबा. आहेचा हेच थांबूच आपल्या. चालत जाऊचा. आणि इथून आहे बघ. जरा गाडी थांबूया. आता आम्ही पोहोचलो इकडे नावनकोंड धबधबा. तो समोर आहे धबधबा. वाह
वा भारी रे, बांधून पण चांगलं काढलंय. हां रिस्क नाही ना, सेफ आहे. पण जास्त गर्दी नाही आज. रविवारची गर्दी. हां एवढंच आहे पाणी इथे, खोल नाही. चला भारी आहे ना दादा. तरी पाऊस जास्त नाही म्हणून. वा जबरदस्त. वरून इकडून पाणी येतंय आणि हे पाणी वाहत इथे या खाली खड्डा आहे त्याच्यामध्ये जमा होतं. म्हणजे इथे पण एक मस्त, इथे मस्त आहे ना पोहायला. इकडे जात असतील का रे दादा? कैसा लग रहा है? मस्त धबधबा आहे नावनकोंड. तळे बाजार ऊन अगदी 5-1 मिनटाचा रस्ता असेल. छान आणि सेफ आहे. ते खड्डे वगैरे पण नाही आहेत की जाताना धबधब्यापर्यंत त्रास होईल. छान आहे. आलात कधी तर ह्या साईडला तर भेट द्या नक्की, मजा येईल. चला आता जाऊ घरी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. चला.